नमस्कार, सुप्रभात. मी डॉक्टर शैला दिनकर आपटे. आज आपण विष्णू सहस्त्रनामाच्या 19व्या श्लोकाचा सहज सोपा मराठी अर्थ जाणून घेऊया. इदं न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक असा आहे: महाबुद्धिर महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश वपु श्रीमान अमेयात्मा महादिदृक्. आता पहिला शब्द आहे त्यातला महाबुद्धी. सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता कोणाकडे आहे तर ती भगवंतांकडे आहे. अर्थात बुद्धिमत्तेचा पूर्ण साठाच म्हणजे बुद्धिमत्ता लोकांना कुणाकुणाला मिळाली किंवा ज्यांच्या ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्या सगळ्याचा स्रोत भगवंतच आहे. म्हणजे त्याचं कारण भगवंतच आहे. भगवंतांच्याकडेच बुद्धिमत्तेचा पूर्ण साठा आहे. बुद्धीची निर्मितीच त्यांनी केली आहे. पण ते मात्र बुद्धीच्या पलीकडे आहेत. बुद्धीच्या पेक्षा म्हणजे लोकांच्याकडे जी बुद्धी आहे त्या सगळ्या ज्ञानाच्या खूप पलीकडे भगवंत आहेत. म्हणून त्यांना महाबुद्धी असे म्हटले आहे. महा म्हणजे सर्वात जास्त बुद्धिमत्ता ही भगवंतांकडेच आहे. सर्वांच्या बुद्धीचं अस्तित्व म्हणजे भगवंतच आहे. बुद्धीचा स्रोत आहेत ते. म्हणजे उदाहरणार्थ गणितज्ञ, कवी, शास्त्रज्ञ, कलाकार यांच्या सगळ्यांमध्ये बुद्धी ही एकाच बुद्धिमत्तेच्या स्रोतातून प्रक्षेपित झालेली आहे आणि हे वेगवेगळे त्याच ऊर्जेचे नमुने आहेत असं म्हणतात. गीतेत भगवंत म्हणतात बुधा माम भजन्ते, बुद्धिमंत लोक माझं भजन करतात. दुसरा शब्द आहे महावीर्य. महावीर्य म्हणजे परमसार. हे परमसार आहे. वीर्य म्हणजे काय तर सर्व सर्जनशील इच्छांचे सार. आता परमात्मा हाच सगळ्याचा स्रोत असल्यामुळे सृष्टीची निर्मिती गतिमानता ही त्यांच्यामुळेच प्रगट होती. सामान्यपणे आपल्याला जसं माहितीये की जशी वीर्यापासून उत्पत्ती होते तशी भगवंतांच्या वीर्यापासून सृष्टीची उत्पत्ती वगैरे असं काही झालेलं नाही. भगवंतांची संकल्पना अशी की एकाकी न रमते म्हणून त्यांनी या संकल्पनेतून सृष्टी उत्पन्न केलेली आहे. पण स्थूलवीर्य जे आहे तर ते संसारांतर्गत असलं तरी सुद्धा त्याची उत्पत्तीला कारण कोण तर भगवंत. म्हणून भगवंतांचं नाव महावीर्य. कारण हे परम दिव्यत्वाला महावीर्य असं म्हटलेलं म्हणजे परब्रह्माला महावीर्य असं त्यांनी नाव दिलं. महाशक्ती सगळ्या गोष्टी शक्ती म्हणजे कार्यक्षमता. सगळी कार्य घडण्यासाठी ची शक्ती कुठून मिळते सगळ्यांना तर ती भगवंतांपासून मिळते. तर कुठल्या कुठल्या प्रकारची शक्ती तर ज्ञानशक्ती, कार्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती या सगळ्या शक्तीचा स्रोत म्हणजे भगवंतच आहेत. या सगळ्या शक्तीचे एकत्रीकरण भगवंतांमध्ये झालेलं आहे म्हणून त्यांना म्हटलेलं आहे महाशक्ती. भगवंतांनी गीतेमध्ये खूण सांगताना सांगितलंय की मला कुठे कुठे पहा तर बलवंतांचं बळ मी आहे, बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे. कारण सगळ्या या ज्या महाशक्ती आहेत, शक्तिमान महाशक्ती या सगळ्या गोष्टींचा स्रोत म्हणजे भगवंत आहेत. म्हणून भगवंत महाशक्ती आहे. महाद्युती, द्युती म्हणजे प्रकाश. आता सूर्य सगळ्या पूर्ण आपल्या सृष्टीला प्रकाश देतो, पण सूर्याला तेज प्रदान करणारं कोण आहे तर भगवंत आहे. कारण सूर्य हा परप्रकाशित आहे आणि भगवंत हे स्वयंप्रकाशित. त्यांचं तेज जे आहे ते इतकं प्रखर आहे, अतिशय प्रखर आहे. तेज म्हणजे आपण ज्याला ग्लो म्हणू, हा अतिशय प्रखर आहे. तर भगवंतांचं तेज आपल्याला कधी पाहायला मिळालं नाही, पण मिळालं समजा तर ते सहन करण्याची ताकद पण आपल्यामध्ये असणार नाही. अनिर्देश वपुः, अनिर्देश म्हणजे ज्याच्याकडे आपण निर्देश करू शकू की समजा आता एखाद्याचं वर्णन करायचं आहे तर आपण एखाद्या गोष्टीकडे वर्णन करून सांगतो की बोट दाखवतो की ह्याच्यासारखं. तर तसं बोट कुणाकडे दाखवता येणार नाही. भगवंतांचं वर्णन करायचं असेल तर दुसऱ्या कुणाकडेही बोट दाखवता येणार नाही. कारण भगवंत कसे आहेत भगवंतांसारखेच आहेत. म्हणूनच नेहमी वेदांनी वर्णन करताना नेती नेती असं म्हटलेलं आहे. असं नाही, तसं नाही. कसं आहे तर ते खरंच अवर्णनीय आहे, अनिर्देश आहे, अनिर्वाच्य आहे. असं त्याचं वर्णन करता येईल. म्हणजे काही एखादा आपला वस्तुनिष्ठ अनुभव म्हणजे आपल्या भौतिक जगामधला अनुभव सांगायचा असेल तर आपल्याला त्याला शब्द वापरता येतात. आपण त्या शब्दात त्याचं समाधानकारक त्याचं वर्णन करू शकतो. पण भगवंतांचं वर्णन करणं शक्य आहे का नाही. कारण त्याच्या प्रकाशातच सगळे ज्ञान संभवतं. म्हणजे ज्ञानाचा स्रोत म्हणजेच भगवंत आहेत. त्यामुळे त्या ज्ञानाच्या स्रोताची कल्पना करण्यासाठी कशाची उपमा देणार तर ते अवघडच आहे.
जसं की भगवंतांचा प्रकाश म्हणजे भगवंतांचं जे तेज आहे ते कसं आहे खूप प्रकार आहे सूर्यासारखं तेज आहे. पण सूर्य हा प्रकाशितच आहे ना, म्हणजे सूर्याचं तेज जरी प्रखर असलं तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रखर हे भगवंतांचं तेज आहे. त्यामुळे ते वर्णन कसं करणार? आता वपू वपू म्हणजे शरीर. आता शरीरधारी कोणी असला तर त्याचा निर्देश करता येतो, त्याचं वर्णन करता येतं, सांगता येतं की अशा प्रकारे आहे म्हणून. पण भगवंत शरीरधारी आहेत का? नाही. त्यामुळे त्यांचं वर्णन करणंही अवघड आहे आणि त्याच्यामुळे निर्गुण असल्यामुळे त्या निर्गुणाची भक्ती करणं पण अवघड आहे. सगुण असेल, काही उपासना उपमा देता आली तर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी चित्र उभं राहतं आणि मग त्याच्यावरनं आपल्याला काहीतरी उपासना करणं शक्य होतं. पुढचा शब्द आहे श्रीमान. श्रीमान, श्रीमान, श्री म्हणजे पूर्ण ऐश्वर्य किंवा लक्ष्मी असाही अर्थ होतो. तर पूर्ण ऐश्वर्याने युक्त, सदानकदा ऐश्वर्याने युक्त, सदा कायम ऐश्वर्याने युक्त असणार कोण? तर भगवंत. म्हणून त्यांचं नाव आहे श्रीमान. अमेय आत्मा. आम्ही आता आपल्या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून बसलेला कोण आहे? तर आत्मा आहे. आत्मा म्हणजे कसा आहे? तर तो अतुलनीय आहे, अपार आहे. का अतुलनीय आणि अपार का म्हटलंय? कारण अशी अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून तो बसलेला आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये भगवंत आत्मा म्हणून, क्षेत्रज्ञ म्हणून वास करतायत. त्यामुळे सर्व सृष्टीमध्ये, पूर्ण सृष्टीमध्ये भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्याचा सारा जो आहे तो अपार आहे, खूप मोठा विस्तारित आहे. त्यामुळे अमेय तर भगवंतांना काय म्हणलेलं आहे? अमेय आत्मा. त्यांचा तो आत्मा आहे, पण तो कसा आहे? अमेय आहे, अतुलनीय आहे, अपार आहे. कारण त्याचा महिमा हा अंतहीन प्रगती करण्यात व्यक्त होतो. आता किती किती लोकांच्या शरीरामध्ये भगवंत आहेत, किती खूप आहेत ना, म्हणजे लाखो आहेत, हजारो लाखो अगणित आहेत. आपल्याला ते काउंट म्हणजे मोजता पण येणार नाही असं म्हणता येईल. महाद्री दृक, महाअद्री, अद्री म्हणजे पर्वत. आता महाअद्री म्हणजे ज्या एखादा मोठा पर्वत आहे आणि त्याला फाटे फुटलेले आहेत आणि त्याचा मोठा पर्वत झालेला आहे तर त्याला महाद्री असं म्हणतात. आता आपण आपल्याला सह्याद्री माहितीये, हा सह्याद्री आहे तो पण महाद्रीच आहे. आणि ह्या महाद्रीला म्हणजे मोठ्या पर्वताला आधार देणारा, दृक म्हणजे आधार देणारा असा एक त्याचा अर्थ आहे. तर तो आधार देणारा, कधी भगवंतांनी आधार दिला होता? तर त्यांनी श्रीकृष्ण अवतारामध्ये गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. आणि गोवर्धन पर्वताला आधार देऊन म्हणजे एका करंगळीचाच आधार देऊन त्यांनी सगळ्या गायी आणि सगळी प्रजा, गोप गोपी सगळ्यांचं रक्षण केलेलं होतं. तसंच मंदराच्या पर्वतावरती जेव्हा महासागराचं जेव्हा मंथन चालू होतं, दुधाळ महासागराचं जेव्हा मंथन चालू होतं, तेव्हा मंथन करण्याची जी काठी होती ती तळाशी बुडाली. आणि मग पुढे मंथन करता येईना तेव्हा भगवंतांनी कूर्मावतार धारण केला आणि मंथन करण्यासाठी आधार दिला. तर असं त्यांनी मोठमोठ्या गोष्टींसाठी आधार दिलेला आहे, म्हणून भगवंतांना महाद्री दृक असं एक नाव पडलेलं आहे. तसंच आपण जेव्हा साधना करतो किंवा काही भगवंतांची प्रार्थना करतो त्यावेळेला आपलं जे मन आहे तर त्याचं रक्षण करण्यासाठी भगवंतच उभे राहतात. त्यामुळे त्या दृष्टीने पण भगवंतांना महाद्री धुक असं म्हटले आहे. साधकाच्या मन आणि बुद्धीला मंथन करताना म्हणजे जेव्हा आपण काही भक्ती करतो, काही एखादं कीर्तन करत असू, काही एखाद्या ह्याच्यावरती मनन करत असू, तर ते करताना अमरत्वाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःचा दुधासकट शुद्ध हृदयाच्या भक्तीचा आधार देतो. म्हणजे भगवंत आपलं हृदय शुद्ध करतो आणि आपल्याला चांगला अनुभव मिळवण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो भगवंत. तर अशा दृष्टीने भगवंत आपल्याला आधार देतात. म्हणून पण त्यांना महाद्री दृक असं म्हटलंय. दुसरा दृकचा अर्थ असा आहे की नाश करणे. तर आता हिमालयासारखे मोठे मोठे पर्वत आहेत, त्या मोठ्या पर्वताचा सुद्धा प्रलयंकाळी जेव्हा अगदी छोट्या ढेकळासारखा तो नाश करतो, तर त्या दृष्टीने पण भगवंतांना महाद्री दृक असं नाव पडलेलं आहे. थोडक्यात या श्लोकात असं सांगितलेलं आहे की भगवंत म्हणजे काय, की सर्व बुद्धिमत्तेचा साठा, जो परमसार आहे. वीर्य म्हणजे सर्व सर्जनशील इच्छांचं सार. ते कोण आहेत? तर भगवंतच आहेत. सर्व
शक्तिमान, महाशक्ती अर्थात सगळ्या शक्तींचं स्रोत म्हणजे भगवंत आहे. सगळ्या प्रकाशाचे स्रोत म्हणजे महाद्युती भगवंतच आहेत, म्हणजे परब्रह्मच आहे. आणि अनिर्देश म्हणजे ज्याचे वर्णन करताना कोणाकडे निर्देश करून आपण सांगू शकत नाही की याच्यासारखं आहे, असे भगवंत आहे. ते कायमरित्या संपूर्ण ऐश्वर्याने युक्त आहेत आणि ते महान मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा आधार देतात. तसेच साधकाच्या मनाला, बुद्धीला पण भगवंत साधना करत असताना आधार देतात. नमस्कार.